जय महाराष्ट्र पब्लिक. तर भरपूर दिवसानंतर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, भरपूर दिवस झालं मी अनॲक्टिव्ह होतो, म्हणजे संपूर्ण सोशल मीडियावरूनच. इंस्टाग्रामला सुद्धा मी खूप दिवस झालं ॲक्टिव्ह नव्हतो, पण आत्ता परत एकदा ॲक्टिव्ह होत आहे. कारण की तुम्ही जे मागच्या वेळी जे मला प्रेम दिलं, त्या प्रेमाखातर आणि फक्त त्या प्रेमाखातरच मी परत ह्या फील्डमध्ये उतरत आहे. तर मित्रांनो, 4 ते 5 महिने झाले मी सोशल मीडियापासून लांबच होतो. त्याचं कारणही थोडंफार तसंच होतं की अडचणी भरपूर होत्या माझ्या मागे. आणि अचानकच संकट ते तुम्हाला माहिती आहे आली की एकदाच येतात, पण भरपूर त्रास देऊन जातात. तसंच काहीतरी माझ्यासोबत घडत होतं. पण आता सर्व रुटीनला लागण्याचं चालू आहे. मग माझ्या दुःखात तर तुम्ही नव्हता, पण माझ्या सुखात तुम्ही नक्कीच असणार. म्हणूनच आता हे यूट्यूब माझं परत चालू केलेलं आहे मी. आणि तुम्ही परत माझ्यासोबत असंच जोडले जावं म्हणून मी परत एकदा ब्लॉगिंग सुरू करतो आहे. आणि तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत कायम ठेवा. तर मित्रांनो, यूट्यूब जर्नी तर आपण स्टार्ट करणारच आहोत, पण सुरुवात कुठनं करायची हा विचार 2 दिवस झालं माझ्या मनात येत होता की कसं सुरुवात करायची. कारण की सर्व काही स्टॉप करून ठेवलेलं मी. आणि अचानकच ते चालू करायचं म्हटल्यावर थोडंसं मनावर ओझं आलं की कसं काय करायचं. आणि अजूनही तुम्ही पाहू शकता मला घाम येतो आहे की कारण की सवय मोडली ना आता ब्लॉगिंगची. पण काही हरकत नाही, आपण सर्व काही व्यवस्थित करू. तर सुरुवात करायची अजून मी काही तयारीत नव्हतो. पण आज संडे होता आणि सकाळी म्हणजे उठलेलो 10 वाजता मी. थोडा उशीरच झाला होता उठायला. आई वगैरे कामाला गेली आणि आमचे कारभारी आहेत. कारभारी म्हणजे छोटे मालक. ते काही कारणाने आमच्या काकांच्या घरी गेलेले आहेत खोपोलीला. मग त्यांची रिक्षा राहिली घरी. मग रिक्षा घरी थांबून चालणार नाही. मग आज आपण जाणार आहोत रिक्षावरती. रिक्षावर धंदा करायला जाणार आहोत. पैसा ही पैसा होगा. तर कसा काय असते धंदा ते तुम्हालाही समजेल. आणि तसं भरपूर दिवस झालं मी रिक्षा चालवली नाही, तरी 8 ते 9 महिने झालं म्हणजे रिक्षात मी बसलोच नाही रिक्षा चालवायला. कारण की माझ्या कामातून मला वेळच भेटत नव्हता. मग सर्व काही तोच पाहायचा कारभारी आमचा. तर बघू, आज भरपूर दिवसांनी मी सुद्धा रिक्षात बसणार आहे आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स घेणार आहे की रिक्षावरचा धंदा कसा असतो. Meanwhile, तर मित्रांनो, खाऊन पिऊन झालेलं आहे. आपल्याला आता जायचं आहे रिक्षावरती. लवकरात लवकर जायला लागणार कारण की आधीच भरपूर उशीर झाला आहे. पण त्याच्या आधी आपल्याला आईला चावी मोबाईल वगैरे द्यावं लागणार आहे. तर पटापट उरकून निघूया आपलं रिक्षावरती. कारभाऱ्याने रिक्षा झाकून ठेवली आहे. आता ती सगळी उकलायला लागणार आहे मला. जाम त्रास आहे होय, डोक्याला ताप. बघू आता कसं काय करायचं ते. बरं, तुम्हाला सगळं उघडल्यानंतर दाखवतो. हे लईच बांधून बिंदून ठेवलं कारभाऱ्याने. चला उघडल्यावर दाखवतो. अर्धी मेहनत तर इथंच लागली हे काढायला. लईच गाड्याने बांधून बिंदून ठेवलेलं. ही पहा रिक्षा आपली. जाम धूळ बसली. आता हे सगळं साफ करायला लागणार आहे. आता असं वाटते माझ्याच अंगात खच. व्लॉगिंग करायच्या नादामुळे सगळी साफसफाई करायला लागणार मला. आता हे पाहू शकता सगळी घाण झाली. एका दिवसात एवढी धूळ उडली बघा. बघा, ते साफसफाई करू आणि निघू रिक्षावर. मित्रांनो, पाण्याची बॉटल राहिलेली, बॉटल आणायला गेलो आणि रिक्षा पण आपली एकदम चकाचक करून घेतली, पुसून वगैरे. तर चला बघा ना. त्याच्या आधी मला आईला हे द्यायला जायचं आहे. आईला घराची चावी द्यायला लागेल ना. आईला घराची चावी देतो आणि मोबाईल पण द्यायचा आईचा. ते देऊन मग निघू आपल्या पुढच्या प्रवासाला. a few moments later. तर मित्रांनो, आईला चावी आणि मोबाईल दिला आहे आणि तेवढ्यात आपल्याला कळलं आहे की रिक्षामध्ये गॅसच नाही आहे. तर आता आपल्याला जावं लागणार आहे CNG पंपावर आणि गॅस फुल करून घ्यायला लागणार आहे. नाहीतर गाडी बंद पडली की परत लवकर चालू होत नाही. आपला रिक्षाचा मॉडेल जरा जुना आहे.
तर त्रास पण तेवढाच आहे याच्यामध्ये. तर आपण त्रास घ्यायचा नाही, जाऊ डायरेक्ट पंपावरती, गॅस फुल करू आणि जाऊ रिक्षावर. चला मित्रांनो, आपण आलो आहे पंपावरती लाईन चालू आहे, गर्दी आहे भरपूर. आणि ही आपली रिक्षावाला महिना आहे आपली. ऊन भरपूर पडले, बघू कसं काय आहे ते आता. मित्रांनो, पॅसेंजर असल्यावर तुम्हाला दाखवू शकत नाही कसं काय असतं काय असतं, पण ते आता पॅसेंजर नाहीत म्हणून दाखवतो तुम्हाला. तरी आज आहे मनासारखा धंदा झालेला आहे. आता घरी जायची इच्छा आहे, आता घराकडे निघणार आहे. आणखी मी आत्ताच कॉल आला की संध्याकाळी कामावर पण जायचं आहे मला, मग जावं लागलं तर घरी. तर मित्रांनो, आता आलो आहे घरी मी. तर तसा इरादा माझा होता की संध्याकाळपर्यंत धंदा करायचा, पण अचानक कॉल आला मला की यावं लागेल कामाला. मग आलो, घरी आलो. संध्याकाळी 6 वाजता आपल्याला जायचं आहे कलेक्शनला. कलेक्शनचं काम तुम्हाला बोललेलो मी आधी, पार्ट टाईम जॉब करतो म्हणून, तर तिकडे जावं लागणार आहे मला. तर म्हणलं जास्त वेळ मग टाईमपास करण्यात काही अर्थ नाही, मग आलो घरी. तसं झालं आहे, जेवढं फाईल होतं तेवढा धंदा झाला आहे माझा. आणि आता टाईम दाखवायला तर घड्याळ तर बंद पडले, पाहू शकतो तुम्ही. त्याला सेल पण टाकायला आता. तर आता थोडा आराम करू. 2 hours later. तर मित्रांनो, चाललो आहे आता मी कलेक्शनला. तरी 5:30-6 वाजलेत. लक्षात नाही राहिलं व्हिडिओ काढायचं. पुढं आलं जरा थांबलो, म्हणलं इथनं स्टार्टिंग करू. घ्या, समजून घ्या, खूप दिवसानंतर ब्लॉगिंग करतो आहे, त्यामुळे काही लक्षात राहत नाही. ॲडजस्ट करून घ्या तुमच्या भावाला. तर पब्लिक मधनंच कुठं गायब झाला असं तुम्ही विचारत असाल, पण काल रात्री मला अचानक काहीतरी काम लागलं आणि महत्त्वाचं काम होतं, त्यामुळं काही व्लॉग कंटिन्यू करू शकलो नाही. आज सकाळी बघा, थंडी खूप आहे. आज सकाळी कामावर चाललो आहे आणि तुम्हाला दाखवायचं की आपण एक आपली लाल परी आपण जरा बाजूलाच लावली आहे, वापरत नाही आता ती लाल महिना. नवीन घेतली आपण गाडी, आता दाखवायची राहून झाली तुम्हाला. अरे कहना क्या चाहते हो? बघा, एवढी थंडी माझी जीप पण अडकायची. नवीन गाडी घेतली, कशी आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण चालू आहे कामावर. त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे मंदिरात. आज सोमवार आहे आणि मी दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जातो. तर आपल्याला पटापट जायचं आहे, कारण आधी उशीर झाला आहे खूप. आणि आज एक्झाम आहे कॉलेजवरती, तर कॉलेजची एक्झाम ड्युटी लागली आहे. पटापट पुसूया गाडी आणि देवाचं दर्शन घेऊन निघूया. बस. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत. मंदिर तसं वर आहे अजून, हे पाहू शकता, डोंगरात आहे मंदिर. आणि आपण आता सध्या अर्ध्या डोंगरावर आलो आहे आणि ह्याच्या पुढं गाडी काही जात नाही, मग गाडी तर इथं लावली आहे. तर इथून चालतच जायला लागणार मला, कारण की पुढे दगडं आहेत, मग गाडीचं काय ते प्रॉब्लेम होईल. आणि तुम्ही हे पाहू शकत असाल, इथं वरतून तर दिसेल तुम्हाला थोडं थोडं. हे खाली जे आहे पत्रा वगैरे ते आहे ना, शेड, तो तळोजा जेल आहे. माहीत असेल तुम्हाला, तळोजा जेल, तो जेल आहे. आणि जेलच्या मागं डोंगर आहे, त्या डोंगरात मंदिर आहे. आणि तसं मला हे मंदिर 1 वर्ष 1.5 वर्ष आधीच मी एकदा आलतो, पोलीस साहेबांना घेऊन. रिक्षा चालत होतो ना तेव्हा, तर त्यांना घेऊन आलतो रिक्षातनं वरती. रिक्षा जायची त्यावरती, आणि पाऊस पडल्यानंतर सगळे दगडं खाली आली. आता काही वाहनं वरती जात नाहीत, असं चढून जायला लागते वरती. तेव्हापासून मी भरपूर वेळा येतो. तरी आता 3-4 महिने झालं दर सोमवार येतो आहे मी, कारण की मी आधी देवावर विश्वास ठेवायचा नव्हतो आणि तशी गरज पण पडत नव्हती कधी. पण जेव्हा म्हणतात ना, संकट आल्यावर कळतं की बाबा अस्तित्व आहे त्याचंसुद्धा. तर तसंच काहीतरी घडते माझ्यासोबत. आणि असं काही चमत्कार होत नाही, पण मनाला शांती भेटते ना, की बाबा आहे आपल्यासोबत कोणतरी आहे. आणि नजारा पाहू शकता तुम्ही, इथून तुम्हाला दिसेल बघा तळोजा जेल. हा सर्व जेल आहे, मोठा जेल आहे तो. तर चला, अजून वरती चढायचं आहे. वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो पाहू शकता असं काही मंदिर आहे वरती. छोटंसंच आहे पण खूप छान मंदिर आहे. चला जाऊया दर्शन घेऊया. तर मित्रांनो पाहू शकता घाम आलाय. एवढं वर चढून आलो. त्याला चप्पल काढून घेऊया पहिलं. नंदी महाराजाचे दर्शन करून घेऊ. महादेवाची पिंड आहे इथे. अंधार आहे थोडासा, दिसणार नाही तुम्हाला, तरी पण ॲडजस्ट करून घ्या. आणि चला आता मी दर्शन करून घेतो, नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आधी इकडं असं छोटं मंदिर होतं देवाचं. छोटंसं देऊळ होतं. इथं पण पाहू शकता छोटी पिंड आहे देवाची. असं काही मंदिर होतं आपल्या इकडं. जास्त दाखवता नाही आलं मला, कारण की थोडी पब्लिक पण होती आणि मला घाई पण आहे. खूप चांगलं व्यवस्थित आहे. इकडं तिकडं बसायची सोय वगैरे आहे. आणि असं निसर्गाच्या सान्निध्यात आलं की मन प्रसन्न होऊन जातं. आधी कधी आलो नव्हतो मी, म्हणजे आधी वर्षभर आहे तर मी कुठल्या देवात जात नव्हतो. जेव्हापासून इकडे आलो ना तर इकडे येतो दर सोमवारी. तर चला मित्रांनो आता झालेला आहे उशीर मला झाला आहे आणि हा व्लॉग संपवायची वेळ आलेली आहे इथंच. तर इथेच एंड करतो आणि असे नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.